आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. भादोले इथल्या नवविवाहितेस माहेरून हुंड्यासाठी पैसे आणण्यास तगादा लावून मारहाण होत असल्याने या जाचाला कंटाळून नवविवाहितेने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 वर्षीय नवविवाहितेचे नाव अनुराधा ऋषिकेश मदने असे असून ती गरोदर होती. मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती ऋषिकेश बाजीराव मदने, सासू शोभा बाजीराव मदने, नणंद पूनम संपत जाधव यांच्यावर पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या 22 वर्षीय ऋषिकेश बाजीराव मदने याचा विवाह 1 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील वासुंदे इथे राहणाऱ्या परसराम भगवान यलमार यांची मुलगी अनुराधा हिच्याशी झाला होता. तिला माहेरून पैसे आणण्यासाठी नवरा, सासू आणि नणंद यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास होत होता. ती गरोदर असल्याने वारंवार झोपत होती. याही कारणावरून पुन्हा वाद होऊन त्रास सुरू होता. या त्रासाला कंटाळून अनुराधा हिने मंगळवारी घरामध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने तात्काळ तिला CPR मध्ये दाखल केले, पण तिला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने तिची आत्महत्या नसून तिचा खून आहे असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी करत CPR मध्ये मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी पती आणि सासूला शोधण्यासाठी भादोले इथं शोधाशोध केली, पण ते तिथून गायब झाले होते. त्यामुळे अनर्थ टळला होता. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नंतर पेठ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर आज सायंकाळी 22 वर्षीय पती ऋषिकेश बाजीराव मदने, 45 वर्षीय सासू शोभा बाजीराव मदने आणि वाठार इथे राहणारी 32 वर्षीय नणंद पूनम संपत जाधव यांच्यावर मयत अनुराधाचे वडील परसराम यलमार यांनी तक्रार दाखल केली आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.